हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 4 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 द लॉस्ट कॅमल हा लेसन पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. इनहॅबिटेड इथे वर्ब म्हणून आलेला आहे. त्याला काय म्हणायचं तर वस्ती म्हणतात. लोक जिथे राहतात. लिव्ह इन अ पर्टिक्युलर एरिया. लोक ज्या भागात राहतात त्या एका विशिष्ट भागाला किंवा त्या एरियाला काय म्हणलं जातं तर इनहॅबिटेड म्हणलं जातं. नेक्स्ट पॅगोडा. पॅगोडा इथे नाउन म्हणून आहे. अ गोल्ड कॉईन यूज इन द एशियन टाईम. म्हणजे हे एक आहे ना कॉईनसारखं होतं, म्हणजे रुपीजसारखं की प्राचीन काळी म्हणजे एशियन टाईमला हे वापरले जायचे. मॅलेडी इथे नाउन आहे. सिकनेस म्हणजे मॅलेडी काय तर इथे आजार म्हणून सांगितलं आहे आणि इथं सिकनेस म्हणजे आजारपण असलेलं वाटणे. नेक्स्ट हार्मनी इथे नाउन आहे. हार्मनी म्हणजे काय तर अ स्टेट ऑफ ॲग्रीमेंट म्हणजे एकमेकांसंगे बोलण्याचा जो करार असतो, ती स्थिती असते, सुसंवाद असतो, त्याला म्हणतात हार्मनी. नेक्स्ट नॅट्स इथे नाउन म्हणून आहे. स्मॉल टू विंग्स्ड फ्लायज दॅट रिसेंबल अ मॉस्किटोसारखाच म्हणजे मच्छरांसारखाच एक ना 2 पंख असलेला काय तर प्राणी किंवा एखादी माशी म्हणलं जातं. ॲमिकेबली म्हणजे काय इथं ॲडवर्ब आहे. लिव्हिंग इन अ फ्रेंडली अँड पीसफुल मॅनर्स म्हणजे मैत्रीपूर्ण म्हणजे खेळीमेळी. ॲमिकेबली म्हणजे खेळीमेळीने. इथे लिव्ह इन अ फ्रेंडली म्हणजे एक मैत्रीपूर्ण आणि शांततेत. पीसफुल म्हणजे शांततेत जगणे. नेक्स्ट पाहूया कॉलिक इथे नाउन म्हणून आहे. अ सेव्हरर पेन इन स्टमक ड्यू टू इनडायजेशन म्हणजे अपचनामुळे झालेले जे पोटात दुखतं आपल्याला त्याला म्हणायचं कॉलिक म्हणजे मराठीमध्ये त्याला पोटशूळ म्हणलं जातं. नेक्स्ट पिक्युलर ॲडजेक्टिव्ह आहे. स्ट्रेंज ऑर ऑड म्हणजे पिक्युलर म्हणजे काय तर एखादी विचित्र किंवा वेगळी असलेली गोष्ट. नेक्स्ट रेन म्हणजे काय तर राज्य करणारे. तर इथं वर्ब म्हणून आहे. रूल्ड ॲज अ किंग ऑर क्वीन एखादा राजा किंवा राणीचं राज्य असलेलं. नेक्स्ट इंडिकेशन इथे नाउन म्हणून आहे. साइन ऑर इन्फॉर्मेशन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपल्याला संकेत करून दाखवतात त्याला म्हणायचं इंडिकेशन. डेफिशियंट इथं काय ॲडजेक्टिव्ह आहे. डेफिशियंट म्हणजे कमतरता. नॉट इनफ ऑफ समथिंग काहीतरी पुरेसे नसणे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो तुम्हाला माहीत आहे का देअर आर 2 टाईप ऑफ कॅमल्स. 2 प्रकारचे कॅमल्स असतात. 1 हम्प्ड ऑर डेमोडेरिक कॅमल्स अँड 2 हम्प्ड बॅक्टेरियन कॅमल्स म्हणजे काय तर आहे ना 2 प्रकारचे जे कॅमल असतात त्यातला पहिला काय असतो तर ड्रोमेडरी कॅमल ज्याला 1 हम्प असतो म्हणजे 1 कुबड असतं आणि बॅक्टेरियन कॅमल त्याला म्हणलं जातं की ज्याला 2 हम्प असतात म्हणजे 2 कुबड असतात. नेक्स्ट पाहूया. कॅमल्स हॅव 3 सेट ऑफ eyelids and 2 rows of eyelashes to keep sand out. कॅमलला काय आहे तर 3 आहे ना त्याला आयलिड्स आहेत. आयलिड्स म्हणजे काय तर पापण्या आणि 2 rows ऑफ आयलॅशेस म्हणजे पापण्यांवरचे जे केस असतात त्या केसांना म्हणलं जातं आणि त्या किती असतात तर 2 row 2 ओळी असतात आणि ते कशासाठी असतात तर आहे ना त्यांच्या डोळ्यात सँड जाऊ नये म्हणून. नेक्स्ट पाहूया. बिकॉज ऑफ द थिक पॅड ऑफ स्किन ऑन देअर चेस्ट अँड नीज कॅमल कॅन कम्फर्टेबल सीट इन व्हेरी हॉट सँड. उंटाच्या जे आहे ना चेस्ट आणि स्किन आहे वरची स्किन आणि नीच्या म्हणजे गुडघ्यांवरची जी स्किन आहे ती कशी असते तर जाड असते जेणेकरून आहे ना तो कुठल्याही म्हणजे तो गरम वाळूत त्याला आरामशीर बसता येतं.
अ कॅमल कॅन ड्रिंक अप टू 40 गॅलन इन वन गो अँड कॅन लिव्ह विदाउट वॉटर फॉर मेनी डेज. एक उंट एकाच वेळी 40 गॅलन आहे ना पाणी पिऊ शकतो. गॅलन म्हणजे एक आहे ना मेजरमेंट युनिट म्हटलं जातं त्याला. आणि अँड कॅन लिव्ह विदाउट वॉटर फॉर मेनी डेज, आणि पाण्याशिवाय तो अनेक दिवस जगू शकतो. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. द लॉस्ट कॅमल, हरवलेला उंट. देअर वॉज अ सिटी कॉल अलकापुरी विच वॉज फेमस फॉर ऑल द रिचेस दॅट सी अँड लँड कुड येल्ड. म्हणजे काय की अलकापुरी नावाचं एक शहर होते जे सी आणि लँड यांच्या काय फेमस होतं ते. इट वॉज इनहॅबिटेड बाय पीपल स्पीकिंग डिफरंट लँग्वेजेस. आणि येथे जे लोक राहत होती ते वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोक राहत होती. इन दिस सिटी रेन अ किंग नेम अल्केसा हू हॅड ऑल द एक्सलंट क्वालिटीज ऑफ अ रूलर. आणि ह्या जो आहे ना अल्केशा शहर होतं त्याचा अलकापुरीचा एक राजा होता, त्याचं नाव होतं अल्केशा. आणि त्याच्यात आहे ना काय तर जे क्वालिटी होते क्वालिटीज ऑफ रूल्स होते, म्हणजे तो एक चांगला उत्तम राजा होता. ही वॉज अ जस्ट अँड काइंड किंग. आणि तो कसा होता तर आहे ना तो एकदम न्यायी आणि दयाळू राजा होता. ड्युरिंग हिज रेन ऑल ॲनिमल काउज टायगर कॅट्स रॅट काइट अँड पॅरट लिव्ह टुगेदर ॲमिकेबली अँड इन हार्मनी. त्याच्या राज्यात जे आहे ना गायी परत जे ॲनिमल्स सांगितलेले आहेत ते कसे राहत होते, खेळीमेळीने आणि हार्मनी आपण पाहिलं की ऐक्याने राहत होते. द किंग प्रोव्हाइड हिज पीपल विथ ऑल द फॅसिलिटी अँड दे लिव्ह इन अ प्लेंटी अँड हॅपीनेस. आणि राजाने त्या लोकांसाठी म्हणजे जे किंगडममध्ये राहत होते त्या लोकांसाठी काय सर्व सुविधा पुरवल्या होत्या, त्यामुळे ते काय राहत होते तर प्लेंटी अँड हॅपीनेसली ते राहत होते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. वन डे अ रिच मर्चंट लॉस्ट अ कॅमल इन अलकापुरी. आणि एक दिवशी अलकापुरीमध्ये एका श्रीमंत व्यापाराचा उंट हरवला. ही सर्च फॉर इट इन ऑल डायरेक्शन. आणि त्याने सर्व दिशांना त्याचा शोध घेतला त्या कॅमलचा. बट टू नो ॲविल. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ॲट लास्ट ही रीच अ रोड दॅट लीड टू अनादर सिटी कॉल मथुरापुरी. आणि मग आहे ना तो चालत शोधत आहे ना तो काही झाला नाही त्याचा उपयोग शोधण्याचा, पण तरी तो शोधत शेवटी आहे ना कुठल्या एक दुसऱ्या शहराकडे गेला. त्या शहराचं नाव होतं मथुरापुरी. हुज किंग्स नेम वॉज मथुरास. आणि त्या किंगचं नाव काय होतं तर मथुरेस. मथुरासा हॅड फॉर एक्सलंट मिनिस्टर अंडर हिम. आणि ह्या मथुरेसाच्या ना खाली मथुरेसाच्याकडे काय होते 4 मिनिस्टर्स होते, एक्सलंट मिनिस्टर्स होते, हुशार मिनिस्टर होते. देअर नेम वेअर. त्यांचं नाव काय होतं तर बोध आदित्य, नेक्स्ट बोधचंद्र, बोधव्यापक आणि बोधविभीषण. दे वेर ऑल व्हेरी इंटेलिजंट अँड वाईज. आणि ते खूप बुद्धिमान आणि ज्ञानी होते. दे ऑल्सो हॅड अन अमेझिंग सेन्स ऑफ ह्युमर. आणि त्यांना आहे ना चांगला काय होता त्यांच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर होता. बट द किंग वॉज नॉट हॅपी विथ देम अँड डिड नॉट गिव्ह देम द रिस्पेक्ट दे डिझर्व. पण राजा आहे ना जो हे होता मथुरेसा तो काय त्यांच्यापासून खुश नव्हता, आणि म्हणून आहे ना तो त्यांना जो आदर पाहिजे होता तो त्यांना देत नव्हता. हेन्स दे डिसायडेड टू लिव्ह मथुरापुरी अँड सेट आउट फॉर अनादर सिटी. आणि मग ते जे 4 मिनिस्टर होते त्यांनी सांगितलं की आपण आहे ना हे मथुरापुरी सोडून दुसऱ्या शहरात आहे ना जाण्याचा त्यांनी काय घेतलं डिसिजन घेतला. ॲज दे जर्नी अलॉंग दे ऑब्झर्व द ट्रॅक ऑफ अ कॅमल. आणि मग ते जाता आहे ना प्रवास करताना त्यांना एका उंटाच्या पायांच्या खुणा दिसल्या. ईच वन ऑफ देम मेड अ रिमार्क ऑन द पेक्युलियर
condition of the animal, judging from the footprint and other indication on the road. आणि त्यांना जाता जाता जे पावलांच्या खुणा दिसल्या, रस्त्यावरील त्या पावलांचे ठसे आणि इतर खुणा पाहून त्यांनी प्रत्येकाने त्या प्राण्यांच्या बद्दल काय केली, टिप्पणी केली. म्हणजे त्यांनी पेक्युलर केलं, त्यांनी रिमार्क दिलं त्याच्यावरती. ऑन देअर वे दे मीट द मर्चंट हू वॉज सर्चिंग फॉर हिज कॅमल. आणि वाटेत त्यांना जाता जाता तो व्यापारी भेटला. द मिनिस्टर स्टार्टेड टॉकिंग टू दॅट मर्चंट. आणि मग जे मिनिस्टर होते ते त्या मर्चंट संगे बोलायला सुरुवात केली त्यांनी. ड्युरिंग देअर कन्व्हर्सेशन वन ऑफ द मिनिस्टर इन्क्वायर इफ द ॲनिमल वॉज लॅम्प इन वन ऑफ इट्स लेग. आणि मग त्यातला एक जो मंत्री होता त्याने काय सांगितलं की जो प्राणी आहे म्हणजे जो हे तो काय आहे, एका पायाने लंगडा आहे. अनदर मिनिस्टर आस्क इफ इट वॉज ब्लाइंड इन द राईट आय. आणि दुसरा मिनिस्टरने त्याला विचारलं की जो प्राणी आहे तो उजव्या डोळ्याने काय आहे, आंधळा आहे, ब्लाइंड आहे. द थर्ड वन आस्क इफ इट्स टेल वॉज युजली शॉर्ट अँड द फोर्थ वन इन्क्वायर इफ इट वॉज सफरिंग फ्रॉम कोलिक. आणि तिसऱ्याने विचारले की त्याची शेपटी जी आहे ही म्हणजे अनयुज्युअल म्हणजे असामान्य आहे, लहान आहे. आणि चौथ्या मग मिनिस्टरने काय विचारलं की त्याला कोलिक आहे म्हणजे काय तर सेव्हरल पेन आहे त्याच्या स्टमकमध्ये. येस, बट हाऊ डीड यू नो ऑल ऑफ दिस आस्क्ड द मर्चंट इन अ सरप्राईज टोन. आणि मग आहे ना हे सगळं आश्चर्य वाटायला लागलं त्याला, त्या काय मर्चंटला. म्हणून त्याने त्या चौघांना प्रश्न केला की हो, पण हे तुम्हाला सगळं कसं काय माहिती. आय एम शुअर दॅट दे हॅव स्टोलन माय कॅमल थॉट द मिनिस्टर थॉट द मर्चंट. मर्चंट म्हणजे तो व्यापारी विचार करतो की मला खात्री आहे की ह्यांनीच माझा उंट चोरला आहे. वेअर इज माय कॅमल आज द मर्चंट अँगरली. आणि मग व्यापारी थोडा विचार करून रागाला येऊन त्याने ना त्या 4 मिनिस्टरला विचारले की माझा उंट कुठं आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. We have seen the footprints and other tracks of your camel but not your camel, said the minister. आणि मग आहे ना ते 4 मिनिस्टर म्हणाले की आम्हाला तुमच्या उंटांचे म्हणजे फुटप्रिंट आणि ट्रेस केला आम्ही त्याच्यावरून कॅमल, पण तो आमच्याकडे नाही. यू आर लाईंग, यू हॅव स्टोलन माय कॅमल, सेड द मर्चंट. आणि मग मर्चंट जो होता तो काय म्हटला की तुम्ही खोटे बोलत आहेत, तुम्हीच माझा उंट चोरला आहे. ही वेंट टू किंग अल्केशा फॉर हेल्प. आणि तो राजा अल्केशाकडे मदतीसाठी गेला. ओ माय जस्ट किंग, प्लीज हेल्प मी. These people have stolen my camel and are not returning it, said the merchant sadly. आणि उदास होऊन आहे ना तो मर्चंट जो राजा असतो अल्केशा त्याच्याकडे काय तर दयेची याचना करू लागला की कृपा करा, मला मदत करा, ह्या लोकांनी माझा उंट चोरला आहे आणि तो ते परत करत नाही. द मर्चंट टोल्ड द किंग अबाउट हाऊ द मिनिस्टर न्यू एव्हरीथिंग अबाउट हिज कॅमल. आणि मग ते मर्चंट राजाला सांगतो की आहे ना ह्या मिनिस्टरने माझ्या उंटाबद्दल जी काय माहिती सांगितली. आफ्टर हिअरिंग द मर्चंट स्टोरी द किंग टू वॉज कन्व्हिन्स्ड दॅट द मिनिस्टर मस्ट हॅव स्टोलन द कॅमल. आणि व्यापाराची सगळी कहाणी ऐकल्यानंतर राजालाही खात्री पटली की मंत्र्यांनीच आहे ना त्याचा उंट चोरला असावा. रिटर्न द कॅमल राईट नाव टू द मर्चंट or tell us how you all knew that the camel was lame, blind, had a short tail and was suffering from colic, asking अल्केशा. मग अल्केशा त्या 4 मिनिस्टरला म्हणला की तुम्ही आत्ताच्या आत्ता हा उंट आहे ना व्यापाराला परत करा किंवा आम्हाला सांगा की तुम्हाला हे कसे कळले की उंट लंगडा आहे, आंधळा आहे, त्याला छोटीशी शेपटी आहे आणि त्याचं पोट दुखत आहे. Buddha said, I noticed in the footmark of the camel that one was deficient, so I conclude that it was lame.
इन वन ऑफ इट्स लेग. आणि मग बोधादित्य जो होता तो म्हणाला की मला त्या ना प्राण्याच्या पायाच्या खुणा लक्षात आल्या की त्यात एकाची कमतरता होती. म्हणजे 4 लेग्स होते तिथं 1 लेग्स कमी वाटला त्याला. म्हणून मी काय त्याचा असा निष्कर्ष काढला की तो प्राणी काय असावा, लंगडा असावा. नेक्स्ट बोधचंद्र said, I noticed that the leaves of the tree, one on the left side of the road, had been snapped or torn off, while those on the right side were untouched. Hence, I conclude that the animal was blind in his राईट आय. मग बोधचंद्र म्हणाला की मी पाहिले की रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडांची पाने तुटलेली आणि खाल्लेली दिसली, तर उजव्या बाजूच्या असलेल्या झाडांना स्पर्शसुद्धा झालेला नव्हता. म्हणून मी असा निष्कर्ष काढला की तो प्राणी उजव्या डोळ्याने आंधळा आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. बोधव्यापक said, I saw some drops of blood on the road. I realized that the blood must have come from the bite of flies. Hence, I conclude that the camel's tail was shorter than usual as he could not brush the इन्सेक्ट्स अवे. आणि बोधव्यापक म्हणाला की रस्त्यावर मला रक्ताचे काही थेंब दिसले आणि असं जाणवलं की रक्त हे काय तर फ्लायचं आहे, फ्लायच्या चावण्यामुळे आलेलं असावे. आणि म्हणून मी असा निष्कर्ष काढला की उंटाची जी शेपटी आहे ती नेहमीपेक्षा काय होती, लहान होती. त्याच्यामुळे तो काय कीटकांना दूर करू शकत नव्हता. आता नेक्स्ट बोधविभीषण सेड, आय ऑब्झर्व दॅट व्हाईल द 4 feet of the animal were planted firmly on the ground, the hid ones appeared to have scarcely touched it. So I guess that they were contracted by pain in the belly of the animal. आणि बोधविभीषण म्हणाला की मी पाहिले की त्या प्राण्याचे पुढचे पाय जमिनीवर घट्ट टेकलेले आहेत, पण मागचे जे पाय आहेत ते थोडेसे स्पर्श झालेले आहेत जमिनीला. त्याच्यामुळे मी अंदाज केला की त्याच्या पोटात दुखत असणार आहे म्हणून. वेन द किंग हर्ड दिस देअर एक्सप्लेनेशन ही वॉज स्टक बाय द विजडम ऑफ द मिनिस्टर. आणि जेव्हा राजाने त्यांचे सगळ्यांना एक्सप्लेनेशन ऐकलं तेव्हा तो मंत्र्यांच्या हुशारपणावर म्हणजे शहाणपणाचा स्टक झाला. ही गेव 500 pagoda to the merchant who had lost his camel. आणि त्याने मग उंट हरवलेल्या व्यापाऱ्याला 500 pagoda दिले. He made the 4 young men his principal minister and gave each one of the several villages as free gifts. आणि राजाने त्या 4 यांना जे यंग हे होते तरुण मिनिस्टर होते त्यांना त्यांनी प्रमुख मंत्री बनवले आणि प्रत्येकाला अनेक गावे मोफत भेट म्हणून दिली. ही स्टोरी लिहिली आहे पंडित नटेशा शास्त्री आणि सिम्प्लिफाय फ्रॉम संस्कृत टेल्स. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.